फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या. महिला डॉक्टरच्या हातावर अत्याचाराचा उल्लेख. माझ्यावर 4 वेळा अत्याचार झाला. महिला डॉक्टरनं लिहिली हातावर सुसाईड नोट. शनिवार वाड्यात किन्नरांचं आंदोलन. शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणाचा केला निषेध. केंद्र सरकारकडून नव्या सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरू. न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांचं नाव अग्रक्रमावर. बीएमसीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये उबाठाला ओहोटीच. भाजपनं हाणला ठाकरेंना टोमणा. आदित्य ठाकरे करणार राहुल गांधींप्रमाणेच व्हिडिओ सादरीकरण. तर निर्धार मेळाव्यामधून बीएमसी घोटाळ्याचे व्हिडिओ आणणार समोर. बिहार काँग्रेस निवडणुकीमध्ये भाजपला मदत करतेय. एमआयएमचा खळबळजनक आरोप. तर काँग्रेस विरोधात एमआयएम मध्ये सध्या बिहारमध्ये मैदान. भाजपची स्वपक्षीयांवरच हेरगिरी. कार्यकर्त्यांच्या शिबिरामध्ये भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. कार्यकर्त्यांचे फोन आणि व्हॉट्सअप निरीक्षणाखाली बावनकुळे बोलले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणखी एकदा अडचणीत सापडणार. मोहोळ यांच्यावर शिवसेना नेते धंगेकरांचा नवा आरोप. महापौर असताना मोहोळ बढेकर बिल्डर्सची गाडी वापरायचे. धंगेकरांचा आरोप. कर्जत खोपोली लोकल मार्गावर 1 नोव्हेंबरपर्यंत तांत्रिक बदल. कामासाठी 1 नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार. दिल्लीमध्ये कधी जायचं ते 2029 नंतर बघू. मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक वक्तव्य. आंध्र प्रदेशात बसला आग. सुमारे 15 जणांचा होरपळून मृत्यू. भुजबळ तुम्ही मुंडे भावा बहिणीमध्ये मिठाचा खडा टाकू नका. प्रकाश महाजनांचा भुजबळांना सल्ला. मनोज जरांगे आता शेतकरी नेते होणार. शेतकरी प्रश्नांवर जरांगे उभारणार जन आंदोलन. मुंबईमध्ये युती करणार. इतरत्र परिस्थितीनुसार निर्णय. नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार.